हॅलो नमस्ते, सानेस लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस आहे तो खूप 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 आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि तुम्हाला सांगते मी जे आहे ते सकाळी स्वयंपाक काय बनवलेला आहे किंवा काय केलेलं आहे काही नाही ते नक्की पहा। आणि व्हिडिओ जर का आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि माझी काही थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे जे आहे ना आणि काही राहिलेली नाही असं चला पण पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा। आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि इथं बाळ आहे बघा खाली बटाटा बनवला काय बनव पटकन जायचं उशीर झाला। चपाती भाकरी पण लाटून घेते कधी कसं होते रे तर 40 रुपये वाले ते हो आहेत पण असे चपात्या फाटतायत त्याचे आता किती वेळ झाला आटा लावून ठेवलं तरी पण चपात्या फाटतच। आणि मिस्टरांचा डब्बा दिला आवरून आणि आता मुलाला थोडासा जे आहे उशीर झाला होता तुम्हाला तर म्हणलंच माझी तब्येत ठीक नसल्यामुळे जे आहे मला उठायला थोडासा लेट झाला। आणि मग ह्याला स्कूलमध्ये जायला जे आहे ते फक्त 5च मिनिटं राहिलेली तर मग मी त्याला सांगितलं की जाऊ दे गाडी घेऊन जा। आणि मग इथं काय झालं ते घेऊन जात होता पण सकाळी आज काय झालं होतं काय मी थोडीशी गाडी जे आहे ते चालू व्हायला थोडासा वेळ लावत होती असं चला तिकडे जे आहे ते त्यांना चालू वगैरे केलेले काय करणार मुलांचं पण खूप अवघड आहे त्यांना स्कूलमध्ये टायमावर पोहोचलं तर बरं नाही ते एकदा गेट जर का बंद झाला ना मग त्यांना आतमध्ये जे आहे ते एंट्री नाही असं आहे। तर असं चला ते जे आहे ते जाईल पण त्यांच्या शाळेमध्ये जे आहे तर गाडी वगैरे घेऊन जायला पूर्णपणे मनाई आहे बरं का। तर त्यासाठी जे आहे तर पप्पा जात आहे सोबत ते जर स्कूलमध्ये गेला तरी बी गाडी जी आहे तर मग पप्पा वापस घेऊन येतील। आता त्या दोघांचं पण आवरून दिलेलं आहे मी पण माझ्या स्वतःचा आवरून घेतला आणि इकडे जे आहे ते बघा मी पण माझं पूजा पाठाला जे आहे ते सुरुवात केलेली आहे ते इकडे जे आहे ते मी सारामृत जे आहे ते वाचत आहे। आणि तुम्हाला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की मी 108 जे आहे ते सारामृताचे पाठ करत आहे म्हणजे वाचन करत आहे त्यामुळे जे आहे तर मग काय होतं सकाळी त्यांना काढून दिलं की मला बी असं बी 9-10 वाजल्यापासून जे आहे तर काही काम नसतं तर मदत माझं जे आहे तर तेवढ्या टायमामध्ये जे आहे देवपूजा वगैरे पूर्ण करून घेतलं। मग काय होतं बघा देवपूजा हे केली की आपलं मन पण खूप शांत होते आणि घरात पण खूप छान हे राहतं आपल्यात पॉझिटिव्हिटी राहते त्यामुळे जे आहे आणि लक्ष्मी पण टिकवून राहते। तर माझं आता देवपूजा वगैरे झालेली आहे पण बाहेर तुळशीला पाणी वगैरे घालायचं आज राहिलेलं होतं तर असं चला म्हणलं। आणि वट्टा वगैरे जे आहे ते मी सकाळी धुवून घेतलेला आहे पण काय होतं माहिती का बाहेरचं काम चालू असल्यामुळे जे आहे ना खूप धूळ मिट्टी जे आहे तर तुळशीवर पण बसत आहे आणि बाहेरचं अंगण पण जे आहे तर स्वच्छ राहत नाही असं चला। तर इकडं माझं तुळशीला पाणी वगैरे घालून झालेलं आहे आणि आज राहिली होती रांगोळी काढायची। रोज तर मी तुम्हाला दाखवत नाही की रांगोळी वगैरे काढलेली कारण की तेवढा टाईम नसतो सकाळचा पण असं चला म्हणलं आज जे आहे तर रोज असते बघा जेवढे आपण दार स्वच्छ ठेवू किंवा दारामध्ये असं रांगोळी वगैरे काढू तेवढं जे आहे ना तर आपल्याला पण खूप प्रसन्न वाटते असं आहे। आणि इकडे जे आहे तर बाळ पण बसलेलं आहे बरं का कारण की बाळाचं जे आहे ना माझं वेगळंच असतं आणि बाळाचं वेगळंच असतं असं आहे। तर ते पण बोलत आहे आणि इकडे माझी रांगोळी पण काढणं चालू आहे कारण की म्हणलं उशीर नको व्हायला कारण की बाळाला पण स्कूल आवरायचं आहे त्यानंतर बरेच कामं असतात सकाळचे राहिलेले असतात। आणि इथं बाळ जे आहे तर आतमधून रांगोळी काढत होतं मी तिला ओरडत होते की आतमध्ये नको टाकू नंतर काय होतं मग पूर्ण घरामध्ये होते ती त्यामुळे तर असं चला। आणि इकडं माझ्याच्यानं बघा काय झालं होतं मी जे आहे ना तिला गप्पा मारण्याच्या नादात जे आहे ते 2 कलर पांढऱ्या रांगोळीमध्येच मिक्स केले तर ती मला ते सांगत होती अगं मम्मी तू हे काय केलंस म्हणलं बघ तुला बोलत बोलत असं होत आहे। तर असं चला इकडं तर माझी रांगोळी वगैरे काढणं चालू आहे। तर फायनली माझी रांगोळी काढायची झालेली आहे तिथं मी पावलं काढून घेत आहे आणि जास्त मोठी जी आहे तर दारात रांगोळी काढता येत नाही का तर तिकडून जे काम चालू असल्यामुळे तुम्हाला तर म्हणलं काम चालू आहे तर तिथं वागतात रस्त्याने त्यामुळे असं चला माझी रांगोळी वगैरे झालेली आहे। तर आता सध्या जे आहे ना तुम्हाला सांगते माझी देवपूजा वगैरे पूर्ण आवरलेलं आहे बरं का। आणि आता राहिलेलं आहेत पिल्लाच्या स्कूलचं आवरायचं आहे आणि पंचफळ काय केलं होतं मी घेतला आणि तिथेच ठेवून दिला आता जे आहे ते मंदिरामध्ये आणून ठेवलं। आणि हे बघा पिल्याला म्हणलं फक्त केस विचारू दे पिलू बोलत आहे की नको पण नको म्हणून नाही चालायचं कारण की काल रविवार होता तर केस माझी तब्येत जे आहे तर खराब असल्यामुळे मी तिचे काही केस धुतले नाहीत आणि तिचे केस जर का तुम्हाला दाखवले ना तर खूप वेगळे आहेत सगळे म्हणजे एकदम असे कुरळे केस आहेत असे नॉर्मल आपल्या म्हणजे आपले कसे असतात तसे केस नाही आहेत तिचे तुम्हाला सांगते त्यामुळे तिथे विचारायला आणि खूप वेळ लागतो त्यामध्ये जे आहे तर मग मी केलं नाही। आणि इकडचं साफसफाई जी आहे तर राहिलेली आहे बरं का पण करेल हळूहळू कारण की आज बी काही तेवढी जी आहे तर तब्येत ठीक नाही आहे पण कसं असतं ना की घरामध्ये आपल्याला बसून चालत नाही काही ना काहीतरी करावंच लागतं तर म्हणलं चला अगोदर ह्यांचं आवरून घेते हिला स्कूलमध्ये घेऊन जाते त्यानंतर मी दिवसभर होऊन तेवढा मी आराम करते आणि हिला पण सर्दी झाली बरं का जिथं खाते तिथेच ठेवून देते मग मी काय करू असे चला तर मी राहिलेली माझी कामं करून घेते तर खूप जास्त जे आहे तर तिचं चाललं आहे नखरा। आणि आता इथं जे आहे तर मी बाळाचे केस विंचरून घेत आहे आणि बाळाचे केस जे आहे ते पूर्ण कुरळे आहेत बरं का।
आणि वरती इथं काम चालू असल्यामुळे जे इथं पूर्ण मशीनचा आवाज जे आहे ना तर सारखं येत आहे असं त्याला. आणि बाळाजी इथं बोलत आहे की आज मला स्कूलमध्ये जायचं नाही आहे, पण काय करणार, पाठवावं तर लागत नाही तर मग नाही जर का पाठवत मॅडम खूप ओरडते. बघूया आता काय म्हणते काय नाही, जायचं जर का असेल तर. असं आहे तर सगळ्यात अगोदर तिचे मी केस विचारून घेणार आहे. आणि तिचे केस जे आहे ते खूप दिसायला खूप भारी वाटतात, पण खूप कुरळे आहेत आणि तिला विचारायला पण खूप त्रास होतो. त्यामुळे जे ती रोज रोज तरी केस विचारून देत, त्यामुळे जे आहे ती रोज रोज काय मला केस विचारून देत नाही. आणि मी पण काय करत असते माहिती का, तिला पण खूप त्रास होतो म्हणून कधीतरी जे आहे तर स्कूलमधून आल्यावर रात्रीची विचारते किंवा कधी सकाळचे, जास्त तर सकाळचीच विचारते, पण कधी कंटाळा जर का आला किंवा ती जर का नको म्हणते तर मग रात्रीचं विचारत असते. असा आहे त्रास होत चालला इकडचे आहे तर माझे. ते वेण्या घालणं चालू आहे आणि तिला मोबाईल दिला तर ती वेण्या घालू देते, नाही तर मग अजिबात बसत नाही. असं चला तर इकडे जे आहे तर माझी एक एक वेणी घालणं चालू आहे. तिला बोलणं पण चालू आहे बरं का. तिला जर का बोलत राहिलं ना तर मग तिचं मन रमावं लागतं त्यासाठी. तर मोबाईलमध्ये पण एखादा व्हिडिओ आला की आपण त्याला म्हणायचं हा किती छान आहे रे पिल्ले, असं तसं जर का म्हणलं तर मग ती खूप खुश होते आणि तिचं ध्यान जे आहे तर मग सगळं आपलं बोलण्याकडे लागतं. इकडं माझी मान वगैरे पण दुखत आहे, पण काय करणार, मुलांच्या पुढे जे आहे तर आपलं स्वतःला विसरून जावं लागतं. असं चला तर एक वेणी जी आहे तर तिला गप्पा मारत मारत माझी घालून झालेली आहे. आणि तशीच मग दुसरी पण घालून घेते, कारण की तिच्यासारखं मनासारखं जर का केलं ना तर ती खूप खुश होऊन राहते. आणि तिच्या मनाविरुद्ध जर का केलं ना तर मग ती काहीच काम करू देणार नाही. असं आहे. असं चला तर इकडं पण तिथंच बोलते की मम्मी माझे केस विचारू नको म्हणून. आणि मी पण काय केलं होतं रात्री ना खूप डोकं हे दुखत होतं म्हणून जे आहे तर केसांना तेल लावून घेतलेलं होतं बरं का. तर माझे पण तसेच केस झालेले होते आणि धुतले नव्हते मी. आणि इथे जे आहे बघा 3 टाईम डोकं वगैरे दुखत आहे आणि हे काम चालू असल्यामध्ये तर पूर्ण नुसता मशीनचा आवाज येत आहे. काय करतात उरी आणि काय सांगता येत नाही काम चालू असल्यामुळे. असं चला तर इकडं माझी पिल्ल्याची दुसरी पण वेणी घालून झालेली आहे आणि वेणी घालून आवरून वगैरे ठेवणार आहे. ती गेली तर आज तिला जायचं जर का असेल तरच पाठवणार आहे, नसेल जर का जायचं तर मग नाही, कारण की तिचं ना डोकं वगैरे जे आहे ते सर्दीमुळे गरम लागत आहे. काय करणार. असं चला तर काही कासांना पण वेण्या तर घालून झालेल्या आहेत. फायनली वेण्या वगैरे घालून झाल्यात. आता तिला बेल्ट वगैरे लावून घेते आणि बघा मोबाईल आहे तोपर्यंत खूप खुश राहते. तर आता माझ्या पण वेण्या झालेल्या आहेत ना घालून, तर आता मी तिच्यापासला मोबाईल घेतला की नंतर आणि चिरडते. असं चला तर आवरलेलं आहे पिल्याचं. आता बाकीचं बघूया आणखीन काय होतं काय नाही, कारण की वेण्या जरी घातल्या तरी ती नंतर खूप लाडामध्ये येते, मला घे म्हणते, नाही तर मग काही ना काहीतरी असतं तिचं. असं आहे. असं चला छोटे आहे तर लाडपोटावर आपलं कर्तव्य पण आहे, तर असं चाललेलं आहे. आणि तिच्यापासला मोबाईल घेतला की मग त्या मम्मीचं झालं आमच्या सुरू, पण तिला कसं सांगू की आता मोबाईल बी जास्त बघणं चांगलं नाही तुझ्यासाठी म्हणून. असं आहे. तर वेण्या घालून झाले की आता तिचं सुरू होते काही ना काहीतरी, कारण की खूप आळस लावणी करते, सारखं बसलेली असते. असं आहे. आणि इकडे बघा माझं पण केस विचारायची राहिलेली होती, कारण की बाकीच्या कामामध्ये जे आहे तर आज केस वगैरे काही विचारले नव्हते. आणि तेल लावल्याच्या नंतर माझे बी केस थोडेसे वेगळे झाले होते, पण असं त्याला धुतले की स्ट्रेट होतात नंतर. असं आहे. अशा आणि मग मी कसं काम करू, कसे काम करू मी, कसे काढून टाकायचे दमून कसं व्हायचं. असं जर का मी फिरले तुला घेऊन तर चिलिंग बाबा उतरी 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 बस काम आहे रे बाबा. नाही तर मला घरी ठेव. नको घरी काम घरी नसते ठेवायचं. आता एवढं आवडलं.